नमस्कार, मी शुभश्री. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल किंवा माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितीच आहे, मी प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवरती शेअर करत असते. प्रेग्नन्सीचा तिसरा महिना म्हणजे आपल्या पहिल्या तिमाहीचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये काय होतं तर बाळाचे विविध ऑर्गन्स असतात, ते विकसित व्हायला स्टार्ट होतात. त्यामुळे आईने आपल्या आरोग्याची आणि बाळाच्या पण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार. प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, जीवनसत्वांनी भरपूर असा आहार आपण छान मस्तपैकी घेतला पाहिजे. आता या आहारात नेमकं काय घेतलं पाहिजे तर आपण दूध, दही, पनीर, वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, आपल्या आहारामध्ये फळे आणि सुकामेवामध्ये बदाम, काजू, अक्रोड आणि काळे मनुके हे रात्री पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं आणि सकाळी उठून ते खायचं. हे अत्यंत पौष्टिक असतं. सकाळी उपाशी पोटी जर आपण सुका भिजवलेला मेवा खाल्ला तर आपल्याला त्याचा एक विशेष फायदा जाणवतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे. रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे. यामुळे काय होतं तर तुमचं शरीर हायड्रेटेड राहतं आणि आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये होणारा पाईल्सचा जो त्रास असतो तो कमी होतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या या काळामध्ये आपल्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारचा थकवा जाणवतो. त्यामुळे आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. हॉर्मोनल चेंजेसमुळे आपले विविध प्रकारची चिडचिड पण होते. चिडचिड टाळण्यासाठी तुम्ही एखादं पुस्तक किंवा छान एखादं गाणं किंवा एखादा छान मूवी देखील पाहू शकता. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जड उचलणं टाळलं पाहिजे आणि विविध प्रकारची शारीरिक मेहनत जे आपण करतो, एक्स्ट्रा काम जे करतो ते टाळलं पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला वेगवेगळे स्कॅन, ब्लड टेस्ट सुचवले असतील तर ते तुम्ही वेळेत केले पाहिजेत आणि जर तुम्हाला फॉलिक ॲसिडच्या, व्हिटॅमिन्सच्या टॅबलेट दिल्या असतील तर त्या वेळेत देखील खाल्ल्या पाहिजेत. आता या छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली ना तर तुमचं आणि बाळाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आता आपण पाहूयात प्रेग्नन्सीमध्ये तिसऱ्या महिन्यात केलं जाणारं सगळ्यात महत्त्वाचं अल्ट्रासाऊंड, ते म्हणजे NT स्कॅन. म्हणजे काय? NT स्कॅन म्हणजे न्यूकल ट्रान्सल्युकन्सी स्कॅन. आता यामध्ये नक्की काय केलं जातं तर बाळाच्या मानेच्या मागील बाजूस जे द्रव्य असतं त्याचं मोजमाप केलं जातं. यामध्ये बाळाला कुठला डाऊन सिंड्रोम आहे का किंवा जन्मजात कुठल्या विकारांचा धोका आहे का हे चेक केलं जातं. आता NT स्कॅन कधी केला जातो तर तुमच्या प्रेग्नन्सीच्या 11व्या ते 13व्या आठवड्यामध्ये हा स्कॅन केला जातो. NT स्कॅनमध्ये बाळाला कुठला विकार आहे हे निश्चितपणे सांगितलं जात नाही, पण त्याचा धोका किती प्रमाणात आहे हे सांगितलं. आता आपण बघूयात NT स्कॅन नेमका कसा केला जातो. तर हा एक साधा आपला अल्ट्रासाऊंडच असतो. यामध्ये बाळाचे हृदयाचे ठोके मोजले जातात. बाळाची वाढ योग्य प्रमाणात आहे का, बाळाची स्थिती काय आहे. आता या स्कॅनमध्ये आपल्याला किंवा बाळाला कुठलाही त्रास होत नाही. यात NT स्कॅनची व्हॅल्यू किती प्रमाणात असली पाहिजे. जर NT स्कॅनची व्हॅल्यू ही 3 mm पेक्षा जर कमी असेल तर ती नॉर्मल मानली जाते. पण जर जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट सुचवू शकतात. त्या म्हणजे डबल मार्कर आणि NIPT टेस्ट. आता ही डबल मार्करची टेस्ट असते ना, ती नॉर्मल ब्लड टेस्ट सारखीच असते. यामध्ये आपल्याला बाळाला कुठला डाऊन सिंड्रोम आहे तो अचूक प्रमाणात समजून जातो. त्यामुळेच डॉक्टर आपल्याला NT स्कॅन आणि डबल मार्कर टेस्ट ही सोबतच करायला लावतात. आता आपल्या प्रेग्नन्सीमध्ये ना भरपूर ब्लड टेस्ट केल्या जातात. मी सुद्धा फार थकून गेले होते ब्लड टेस्ट करून. पण ह्या नेमक्या कशासाठी असतात ना हेच आपल्याला माहिती नसतं. तर आज आपण तेच जाणून घेऊया की ह्या ब्लड टेस्ट नेमक्या का केल्या जातात. तर आईचं आणि बाळाचं आरोग्य हे उत्तम प्रकारे आहे की नाही किंवा बाळाच्या वाढीमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे की नाही हे तपासण्यासाठी ह्या टेस्ट योग्य वेळी करणं फार गरजेचं असतं. तर आता यामध्ये कुठल्या टेस्ट असतात तर पहिली टेस्ट म्हणजे CBC टेस्ट. आता कंप्लीट ब्लड काउंट यामध्ये चेक केला जातो. म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे का, तुम्हाला ॲनिमिया आहे का, हे चेक याच्यामध्ये केलं जातं. आता दुसरी ब्लड टेस्ट जी केली जाते ती म्हणजे RH फॅक्टर टेस्ट. आता यामध्ये तुमचा रक्तगट जो आहे तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे चेक केलं जातं आणि जर निगेटिव्ह असेल तर डॉक्टर आपल्याला विशेष प्रकारची काळजी घ्यायला सांगतात.
आता तिसरी टेस्ट म्हणजे ब्लड शुगर टेस्ट. आता प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला डायबिटीसचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण चेक करून आपल्याला मधुमेहाचा धोका आहे की नाही हे डॉक्टर चेक करतात. आणि जर असेलच तर काही घाबरून जायची गरज नाही. डॉक्टर आपल्याला योग्य उपचार आणि आहार देतात. तो जर व्यवस्थित आपण नियमित पालन केलं तर आपलं ते सुद्धा कंट्रोलमध्ये येऊन जातं. आता चौथी जी टेस्ट केली जाते ना ती म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट. आता याच्यामध्ये आपल्या थायरॉइडचं प्रमाण किती आहे हे चेक केलं जातं. कारण थायरॉइड जर असेल ना तर त्याचा बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो. त्यामुळे ही टेस्ट करणं पण फार गरजेचं. म्हणजे हिपॅटायटिस बी ची टेस्ट. आता ही जी टेस्ट असते ना ती आपल्या लिव्हरशी संबंधित टेस्ट असते. जर आपण जर त्या टेस्टमध्ये जर आपलं हिपॅटायटिस बी जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याला डॉक्टर योग्य काळजी आणि उपचार सुचवतात. हे देखील आपलं कंट्रोलमध्ये. आता सातवी टेस्ट म्हणजे VDRL टेस्ट. आता ही टेस्ट कशासाठी असते तर सिफिलिस हा जो संसर्ग आहे तो आपल्यामध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी असते. जर संसर्ग आपल्याला असेल ना तर तो आपल्या गर्भावरती परिणाम करू शकतो, म्हणून ही टेस्ट देखील डॉक्टर आपल्याला सुचवतात. आठवी आणि सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे डबल मार्कर टेस्ट. आता याच्यामध्ये ना बाळाला आपल्या कुठला डाऊन सिंड्रोम आहे की नाही आणि तो किती प्रमाणात आहे ना हे योग्य प्रमाणात समजतं. त्यामुळे ही टेस्ट तर आहे ना डॉक्टर आपल्याला रेकमेंड करतात म्हणजे करतातच. आता ह्या एवढ्या ब्लड टेस्ट ज्या करतात ना तर त्या ब्लड टेस्ट ज्या असतात ना त्या खूप चांगल्या. जर आपल्याला किंवा बाळाला कुठल्या गोष्टींचा धोका आहे ना हे आपल्याला सुरुवातीच्या काळातच समजतं आणि मग त्यावरती आपल्याला योग्य ते उपचार पण करता येतात. त्यामुळेच आपल्याला डॉक्टर एवढ्या टेस्ट सुचवतात. आता आपण जाणून घेऊया तिसऱ्या महिन्यामध्ये शरीरामध्ये नेमके काय काय बदल होतात. तर आहे ना प्रत्येक महिलेची प्रेग्नन्सी जर्नी जी असते ना ती वेगवेगळी असते. आता काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे आपल्याला मॉर्निंग सिकनेस जाणवतो, बॉडीमध्ये थकवा जाणवतो, आपल्याला वारंवार लघवीला येते. का तर आपल्या गर्भाशयाचा आकार वाढत जातो आणि आपल्या जो युरिनरी ट्रॅकवरती दबाव येतो आणि त्यामुळे आपल्याला सारखं युरिनला जावं लागतं. हे काही महिलांमध्ये ना थोडंसं पोट दिसायला लागतं, तर काहींमध्ये दिसत सुद्धा नाही लगेच. या महिन्यांमध्ये ना मूड स्विंग्स पण भरपूर होत असतात. म्हणजे कधी एकदमच हसू येतं, कधी एकदमच चिडचिड होते. भावनिक आपल्याला पाईल्सचा त्रास थोडा थोडा काहींना जाणवायला लागतो. तर जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जर तुमच्या बॉडीसाठी जास्त ठेवलं ना तर तुम्हाला हा त्रास पण जाणवतो. काहींच्या चेहऱ्यावरती फारच ग्लो येतो, तर काहींचा चेहरा आहे ना एकदम डल होऊन जातो, म्हणजे पिंपल्स येतात. एकदम असं थोडासा ब्लॅकिश स्किन टोन व्हायला. चेस्टमध्ये आपल्या विविध बदल जाणवतात. निप्पलच्या साईडला थोडासा डार्कनेस येतो. आता घाबरून जायची गरज नाहीये, नंतर तो फेड आउट पण होतो. कारण आपली बॉडी आहे ना आता बाळाच्या जन्मानंतर स्तनपानासाठी आपली बॉडी त्यासाठी रेडी होत असते. आता प्रत्येक महिलेची प्रेग्नन्सी वेगळी असल्यामुळं ना काहींमध्ये बदल जाणवतात पण काहींमध्ये काहीच बदल जाणवत नाही. काहींची प्रेग्नन्सी जर्नी ना एकदम छान जाते, तर काहींची थोडीशी जरा त्रासात जाते. आणखीन एक बदल जाणवतो तो म्हणजे आपली भूक. एखादा पदार्थ जास्त खाऊ वाटतो किंवा एखाद्या पदार्थाचा आपल्याला वास पण सहन होत नाही. आता बाळामध्ये काय बदल होतात हे आपण जाणून. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी बाळाचे हात, पाय, हाताची बोटे आणि विविध अवयव तयार व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.